नमस्कार, आपण पाहत आहात उद्योग राष्ट्र न्यूज। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी ॲक्शन मोडमध्ये। ईडीने संपूर्ण राज्यभरात मोठी कारवाई करत नाशिक, पुणे आणि शिर्डी येथे एकूण 11 ठिकाणी छापे टाकले। ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात करण्यात आली आहे। तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे। अशोक खरात याने 130 पेक्षा जास्त बँक खात्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याचा संशय आहे। अंदाजे 50 ते 60 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। ईडीच्या प्राथमिक तपासानुसार लोकांना तंत्रमंत्र, ज्योतिषी आणि दैवी उपाय सांगून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात आले। हे पैसे नंतर जमीन, प्रॉपर्टी आणि इतर गुंतवणुकीत वळवण्यात आले असल्याचा संशय आहे। दरम्यान या प्रकरणात लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत। एसआयटी आणि पोलीस यांच्याकडूनही समांतर तपास सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात अजूनही नवीन तक्रारी समोर येत असून तपासाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। तर भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता केवळ क्राईम पुरतं मर्यादित न राहता मोठ्या आर्थिक घोटाळ्यांचं रूप घेत असल्याचं स्पष्ट होत आहे। अधिक अपडेटसाठी पाहत राहा उद्योग राष्ट्र न्यूज। धन्यवाद।